नमस्कार. मी निलांबरी सुनील पाठक आषाढी कार्तिकी वारी मंडळाचे आभार मानून माझ्या ओळख संतांची या कार्यक्रमातील विषयाला प्रारंभ करते. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रथम मी माझे परमपूज्य सद्गुरू यांना भक्तिभावाने नमस्कार करते. माझ्या गुरु परंपरेतील सर्व सद्गुरूंना स्मरण करून त्यांच्या चरणाशी आपली प्रार्थना समर्पित करते. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व जणांच्या देहातीत ईश्वर स्वरूप आत्म्यास भावपूर्ण वंदन करते. गुरूंच्या आशीर्वादाने व त्यांच्या कृपा इच्छेने क्रियायोगाच्या महान गुरु परंपरेबाबत माहिती आपणासमोर सादर करण्याचा प्रयत्न करते. क्रियायोग हा अत्यंत प्राचीन योग आहे. या योगाबद्दल अशी आख्यायिका आहे की सूर्याने विवस्वनास या योगाची माहिती प्रथम दिली. अनेक योगी याचे प्रमाण देत असतात. विवस्वनापासून हा योग निरंतर मनुष्य कल्याणासाठी लोकांना देण्यात येत होता. परंतु कालांतराने या योगाबद्दल माहिती अनुपलब्ध झाल्याने हा काळाआळ गुप्त झाला आणि अनेक पिढ्यांच्या विस्मरणात गेला. हळूहळू क्रियायोग अभ्यास करणारे साधक कमी कमी होत गेले. परंतु या योगाला पुनर्जीवित करण्यासाठी महाअवतार बाबाजी महाराजांनी 2 शताब्दी पूर्ण श्री श्यामाचरण लहाडी महाशयांना दिव्य दर्शन देऊन या योगाचा प्रचार प्रसार करण्याबाबत व इच्छुकांना हा योग दीक्षित देणे बाबत आज्ञा केली. अशा प्रकारे क्रियायोगास पुनर्जीवित करण्यास महाअवतार बाबाजी महाराजांची ईश्वर इच्छा प्रकट केली. आज आपण या दिव्य क्रियायोगाच्या गुरु परंपरेतील सर्व ज्ञात असलेल्या गुरूंबाबत माहिती घेणार आहोत. या गुरूंबाबत बोलायचे झाल्यास भरपूर वेळ लागतो. परंतु या सत्राच्या वेळ मर्यादेस लक्षात बघता अत्यंत थोडक्यात क्रियायोग गुरु परंपरेबद्दल माहिती सांगण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यानुसार सर्वप्रथम गुरु परंपरेतील महागुरु महाअवतार बाबाजी यांबद्दल माहिती. महाअवतार बाबाजी हा चिर युवा असलेला अत्यंत महान दिव्य आत्मा आहे. त्यांनी क्रियायोग प्रचारार्थ शिष्यांना वेळोवेळी दर्शन देऊन मार्गदर्शन केल्याचे ऐकिवात आहे. त्यांचे काम अत्यंत महान असून त्यांच्या प्रेरणेने आजपर्यंत क्रियायोगाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार त्यांच्या शिष्यांनी केलेले दिसून येते. महाअवतार बाबाजी दिव्य वैश्विक आध्यात्मिक ऊर्जा असणारे योगी आहेत. भगवान श्रीराम श्रीकृष्ण बुद्ध जसे आपापल्या काळातील अवतार होते तसेच बाबाजी महाराज हे आधुनिक युगातील कल्पयोगी आहेत. या परमगुरूंच्या वयाची गणना नाही. ते त्रिकालजयी असून निर्गुण निराकार आहेत. ते त्यांच्या सुयोग्य शिष्यांना विविध स्वरूपात दर्शन देतात. महाअवतार बाबाजींना महामुनी, त्र्यंबक बाबा, शिव बाबा आणि बुधवा बाबा या नावांनी पण ओळखले जाते. महाअवतार बाबाजी यांच्या जीवनाची फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यांचे वय 2000 वर्षांपेक्षा जास्त आहे असे मानले जाते. मृत्यूवर जय मिळवून त्यांनी श्रेष्ठ ज्ञान संपादन केले आहे असे समजले जाते. त्यांचा जन्म पारांगट या तामिळनाडू जिल्ह्यात एका छोट्या खेड्यात झाला असे समजले जाते. महाअवतार बाबाजी आजही हिमालयातील दाट जंगलात साधना करीत आहेत. बाबाजींनी सांगितलेला क्रियायोग हा मानव जातीला दिलेला एक दुर्मिळ वरदान आहे. हा केवळ योग नसून संपूर्ण योग आहे. क्रियायोगाचा उद्देश आत्म्याच्या अंतरंग स्वरूपाचे प्रकटीकरण आहे. महाअवतार बाबाजींनी लहाडी महाशयांना क्रियायोगाची दीक्षा दिली. तसेच स्वामी प्रणवानंद गिरी, स्वामी युक्तेश्वर गिरी, परमहंस योगानंद, परमहंस हरिहरानंद यांना वेगवेगळ्या अवतारात दर्शन दिले.
व क्रियायोग साधनेत प्रगती करण्यास मदत केली। बाबाजींना अनेक जण कल्पयोगी या नावाने पण ओळखतात। संपूर्ण मानव जातीच्या आध्यात्मिक कल्याणासाठी बाबाजींचा अवतार झाला आहे। आजच्या कलियुगात आध्यात्मिक उन्नतीसाठी क्रियायोग ही साधना फार आवश्यक आहे। श्री श्यामाचरण लहाडी महाशयांना रानीखेत या ठिकाणी महाअवतार बाबाजींनी प्रत्यक्ष दर्शन देऊन क्रियायोग दीक्षा दिली। हजारो वर्षापासून विलुप्त झालेल्या या दिव्य क्रियायोगाला पुनर्जीवित केले। महाअवतार बाबाजींनी त्यांच्या काही शिष्यांना दर्शन देऊन आपला देह ठेवण्याची इच्छा प्रकट केली। त्यांच्या बहिणीने त्यांना सांगितले की ब्रह्मात अडकलेला आणि मृत्यूमध्ये यात काहीही अंतर नाही, तर तू अशी प्रतिज्ञा कर की संपूर्ण मानव जातीच्या मुक्तीसाठी आपल्या स्वरूपाचे स्वरूप कधीही सोडणार नाही। बाबाजी महाराजांची दैवी शक्ती आणि स्वरूप अविरत आहे। बाबाजी महाराजांचे जे छायाचित्र आज मितीला जगात आहे ते क्रियायोगाचे महान उपासक व जगद्गुरु परमहंस योगानंद बाबा यांना त्यांच्या ध्यानावस्थेत दिसलेले बाबाजी महाराज आहेत। हे एकमात्र छायाचित्र जगात उपलब्ध आहे। अशा महान योग्याला मी माझ्या गुरु परंपरेतील आद्य गुरु पावल्याने स्वतःला भाग्यशाली मानते व अत्यंत मनोभावे त्यांना प्रणाम करते। या महान गुरु परंपरेतील पुढील गुरु श्री श्यामाचरण लहाडी महाशय। श्री श्यामाचरण लहाडी महाशय हे क्रियायोगाचे 18व्या शतकातील उच्च कोटीचे साधक होते। त्यांनी गृहस्थाश्रमात असताना योगिक पूर्णता प्राप्त केली होती। योगीराज बाबा आणि काशी बाबा या नावाने ते लोकप्रिय होते। लहाडी महाशयांचा जन्म बंगालमधील नदिया जिल्ह्यातील धरणी गावात एका उच्च कुलीन ब्राह्मण कुटुंबात झाला। यांचा जन्म 30 सप्टेंबर 1828 मध्ये झाला। त्यांच्या वडिलांचे नाव गौरमोहन आणि आईचे नाव मुक्ताकेशी होते। त्यांचं शिक्षण काशीमध्ये झालं। त्यांना बंगला, संस्कृत आणि इंग्रजी भाषा येत होत्या। त्यांना खूप कमी वयात सरकारी नोकरी लागली। ते दानापुरातील लष्करी अभियांत्रिक खात्यात काम करत। त्या दिवशी ते रानीखेत मधील निसर्गरम्य वातावरणात फिरत असताना द्रोणगिरी नावाच्या पर्वतावरून त्यांना कोणी हाक मारल्यासारखे वाटले। ते तो पर्वत चढू लागले व काही अंतर चढून गेल्यावर त्यांना एक समतल भागावर एक दिव्य तेजस्वी युवक उभा असलेला दिसला। त्या युवकाने त्यांना तेथील गुहेत आराम करण्यास सांगितले। तो युवक दुसरा कोणी नसून खुद्द महाअवतार बाबाजी महाराज होते। महाअवतार बाबाजींनी लहाडी महाशयांना त्यांच्या पूर्व जन्माबद्दल आठवण करून दिली। श्यामाचरण, आता तुला काही आठवत आहे का? मागील जन्मी तू क्रियायोगाची साधना करणारा योगी होता। बाबाजी महाराजांनी लहाडी महाशयांच्या माथ्यावर हात ठेवल्याबरोबर त्यांना आपल्या मागील जन्माच्या स्मृती परत आल्या व आपल्या गुरुला साक्षात पुढे पाहून त्यांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहायला लागले। त्यांना आपली गुफा, वस्त्र व कमंडलू, आसन सर्व काही आठवले व त्यांनी बाबाजी महाराजांना पुन्हा एकदा क्रियायोगाची दीक्षा देऊन अनुग्रहित करण्याची प्रार्थना केली। बाबाजी महाराजांनी लहाडी महाशयांना क्रियायोगाची दीक्षा दिली। एक दिवस बाबाजी महाराजांनी लहाडी महाशयांना सांगितले की आता त्यांना क्रियायोगाचा प्रचार प्रसार करण्यासाठी परत जायला हवे। लहाडी महाशयांनी त्यांना भरपूर विनवणी केली की मला परत पाठवू नका, मला तुमच्या चरणाशी तुमची सेवा करू द्या। परंतु बाबाजी महाराजांनी त्यांना सांगितले की त्यांना परत जावेच लागेल। त्यांनी लहाडी महाशयांना एक वचन दिले की जेव्हाही ते त्यांना ध्यान करून बोलवतील ते नक्की येतील। एवढ्यावर लहाडी महाशयांचे समाधान झाले। ते आपल्या रानीखेत येथील घरी परत आले व क्रियायोगचा अभ्यास करू लागले। त्यानंतर ते कामावर गेले तेव्हा त्यांना कळले की त्यांची बदली रानीखेतला झाली नसून
काही चुकीच्या कारणामुळे त्यांना इथे यावे लागले होते. असे सगळे बाबाजी महाराजांच्या कृपेमुळे झाले होते. कारण लहाडी दीक्षित करायचे होते. लहाडी महाशयांचे लग्न काशीतील विद्वान पंडित श्री नारायण यांच्या कन्या काशीमोनी हिच्याशी झाले. लहाडी महाशयांनी आणि नोकरी पण केली. मंदिर किंवा मठात राहण्याच्या ऐवजी ते वाराणसीला आपल्या घरीच राहिले. आयुष्यभर त्यांनी क्रियायोगाचा प्रचार केला. अनेक क्रियावान प्रगत शिष्यांचे गुरु झाले. त्यांच्या शिष्यामध्ये स्वामी श्री युक्तेश्वर गिरी व पंचानन यांचा समावेश आहे. असाधारण जीवन जगत असल्यामुळे ते तात्कालीन आध्यात्मिक प्रेरणा स्तोत्र बनले. सेवानिवृत्तीनंतर कित्येकदा झोपेची गरज न भासता आपल्या घरात ध्यानावस्थेत एका जागी बसले असत. लहाडी महाशयांनी अनेक दैवी चमत्कार केले. एकापेक्षा जास्त जागी राहून ते आपले कार्य करीत. त्यांचे ज्ञान आणि पूर्ण संतुलन तेव्हा दिसून आले जेव्हा त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला असतानाही त्यांनी भगवद्गीतेवर प्रवचन केले. लहाडी महाशयांनी जेव्हा लोकांना महाअवतार बाबाजींबाबत सांगितले त्यावेळेस लोकांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांनी लहाडी महाशयांना वारंवार विनंती केली की अशा प्रकारचे योगी आता भारतवर्षात दुर्मिळ आहेत. त्यामुळे तुम्हाला बाबाजी महाराजांनी दिलेल्या वचनानुसार ते तुम्ही बोलवल्यानंतर येतील की नाही याची तुम्हाला खात्री करून घ्यायला पाहिजे. तसे झाले तर आम्हाला देखील त्यांचे दर्शन घेता येईल. यावर लहाडी महाशयांनी ध्यानावस्थेत बाबाजी महाराजांचे स्मरण केले व त्यांना विनंती केली की लोकांचा तुमच्या अवताराबाबत अविश्वास असल्यामुळे तुम्ही मला आता या ठिकाणी दर्शन देऊन उपकृत करावे व आपल्या अस्तित्वाची जाणीव लोकांना करून द्यावी. त्यावेळेस बाबाजी महाराजांनी आपला पाळत दिले व त्यांना सांगितले की आता या मी लोकलज्जेसाठी तुमच्या बोलवल्यानंतर येऊ शकणार नाही. त्यामुळे यापुढे क्रियायोगाचा प्रचार प्रसार योग्य प्रकारे करण्याची तुमची जबाबदारी पार पाडायची आहे. अशा प्रकारे बाबाजी महाराजांनी लहाडी महाशयांना दिलेला आपला शब्द पाळला व त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना आपल्या आशीर्वादाने उपकृत केले. दिनांक 26 सप्टेंबर म्हणजे आजच्या दिवशी 1885 ला दुर्गाष्टमीच्या दिवशी लहाडी महाशयांनी महासमाधी घेतली. तेव्हा त्यांनी सांगितले की क्रियायोग साधना करतील त्यांचा कधीच नाश होणार नाही. हाच अंतिम मुक्तीचा मार्ग आहे. जरी हा देह नष्ट झाला तरी परमगुरु सदैव तुमच्या सोबत असेल. त्यांच्या जीवनीवर आधारित असलेला पुराण पुरुष नावाचा ग्रंथ अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यातील काही पंक्ती खालील प्रमाणे आहेत. मरता मरता जग मरा, मरना न जाने कोय, ऐसा मरना कोई न मरा के फिर न मरना होय. मरना है दुई भांति का जो फिर मरना न होय, राम दुआरे जो मरा फिर न मरना होय. महान गुरु परंपरेतील पुढील गुरु श्री युक्तेश्वर गिरी. श्री युक्तेश्वर गिरी हे लहाडी महाशयांचे शिष्य होते. त्यांचे संन्यासपूर्वीचे नाव प्रियनाथ करार होते. प्रियनाथच्या वडिलांचे नाव क्षेत्रनाथ व आईचे नाव कादंबिनी होते. त्यांचा जन्म श्रीरामपूरला झाला. लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. ते फार हुशार विद्यार्थी होते. त्यांनी श्रीरामपूर येथील मिशनरी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. कॉलेज संपल्यानंतर आईच्या सांगण्यावरून त्यांनी लग्न केले. त्यांना एक मुलगी झाली, पण लवकरच त्यांच्या बायकोचे निधन झाले. सन 1884 मध्ये प्रियनाथ लहाडी महाशयांना भेटले आणि त्यांनी क्रियायोगाची दीक्षा घेतली. त्यानंतर बराच काळ श्री युक्तेश्वर आपल्या गुरूंसोबत बनारसमध्ये राहिले. सन 1884 मध्ये कुंभमेळ्यात त्यांची भेट महाअवतार बाबाजींशी झाली. बाबाजींनी
त्यांना भगवद्गीता आणि बायबलचे विश्लेषण करून पुस्तक लिहिण्यास सांगितले. त्यांनी श्री युक्तेश्वर यांना स्वामी ही पदवी दिली. त्याच वर्षी श्री युक्तेश्वर यांनी कैवल्य दर्शन किंवा होली सायन्स हे पुस्तक लिहिले. श्री युक्तेश्वर हे ज्ञानावतार होते. श्री युक्तेश्वर यांनी ज्योतिषाचा पण अभ्यास केला होता. त्यांनी ॲस्ट्रॉनॉमी आणि सायन्सचा खूप सूक्ष्म अभ्यास केला होता. त्यांनी त्यांच्या होली सायन्स या पुस्तकात युगाची परिभाषा समजवली आहे. आपल्या 2 मजली घरात त्यांनी आपला पहिला आश्रम स्थापन केला. त्याला प्रियधाम असे नाव दिले. नंतर त्यांनी श्री क्षेत्र जगन्नाथपुरीमध्ये समुद्र किनाऱ्यालगत करार आश्रमाची स्थापना केली. हा करार आश्रम आजही त्याच ठिकाणी स्थित आहे. श्री युक्तेश्वर प्रियधाम मध्ये असताना शिष्य आणि विद्यार्थ्यांसोबत राहत. श्री युक्तेश्वर विद्यार्थ्यांना शिकवत असे. त्यांनी साधू सभा नावाची संस्था देखील स्थापन केली होती. रूढीवादी बंगालमध्ये त्यांनी स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले. त्यांचे खूप शिष्य होते, पण मुकुंद घोष हे त्यांचे आवडते शिष्य होते. मुकुंद घोष म्हणजेच परमहंस योगानंद महाराज. महाअवतार बाबाजींनी सांगितल्याप्रमाणे श्री युक्तेश्वर यांनी स्वामी योगानंदांना पश्चिमी देशात जाऊन क्रियायोगाचा प्रचार प्रसार करण्याकरता तयार केले आणि पाठविले. श्री युक्तेश्वर म्हणायचे की पहा, मी तुम्हाला स्पर्श केल्याने तुमचे तारण होईल किंवा स्वर्गातील रथ तुमची वाट पाहत असेल, अशी एक अंधश्रद्धा आहे. गुरुप्राप्तीमुळे किंवा त्यांच्या स्पर्शामुळे तुमच्या ज्ञानात वाढ होईल आणि हे आशीर्वाद संपादन केल्याने स्वतःबद्दल आदर निर्माण होईल. गुरुद्वारे दिलेल्या साधन तंत्राचा उपयोग करून आत्म्यास उन्नत करण्याच्या मार्गावर जाणे आवश्यक आहे. श्री युक्तेश्वर यांनी आपल्या होली सायन्स या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की या पुस्तकाचा उद्देश सर्व धर्मामध्ये एकता आहे हे स्पष्टपणे दर्शविणे आहे. विविध धर्माने सांगितलेल्या सत्यात काहीही फरक नाही. 9 मार्च 1936 मध्ये करार आश्रमात श्री युक्तेश्वर गिरी यांनी महासमाधी घेतली. अत्यंत शांत व नयनरम्य आश्रमात श्री युक्तेश्वर गिरींच्या चिर आठवणींनी गुंजायमान वातावरणात भक्तगण त्यांच्या सान्निध्याचा आजही अनुभव घेऊ शकतात. क्रियायोग परंपरेतील पुढील गुरु श्री भूपेंद्रनाथ सन्याल महाशय. भूपेंद्रनाथ सन्याल महाराजांचा जन्म 20 जानेवारी 1877 मध्ये बंगालमधील नदिया जिल्ह्यातील साधनपार. वयाच्या 2ऱ्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या मोठ्या बहिणीने त्यांचे संगोपन केले. लहानपणापासूनच त्यांना भगवंतांची ओढ होती. लहानपणी त्यांची तब्येत फार नाजूक होती. याचा प्रभाव त्यांच्या शिक्षणावर आणि भगवत साधनेवर पडला. सन 1890 मध्ये 13व्या वर्षी सन्याल महाशयांची मुंज झाली. सन 1893 मध्ये त्यांनी क्रियायोगाची दीक्षा घेतली. गुरुकुलात त्यांच्या क्रियायोग साधनेत बरेच अडथळे येत असत, म्हणून मध्यरात्री सगळे झोपल्यानंतर ते आपली साधना करत. लाहाडी महाशयांची जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा लाहाडी महाशयांनी त्यांना आशीर्वाद देऊन सांगितले की तिला क्रियायोग साधनेत खूप काम करायचे आहे. सन 1893 ते 95च्या सुमारास त्यांनी लाहाडी महाशयांकडून क्रियायोगाची दीक्षा घेतली व त्यांच्या साधनेला प्रगती मिळाली. वयाच्या 18व्या वर्षी त्यांना योगाचार्याची पदवी मिळाली. इतक्या कमी वयात योगाचार्य पदवी मिळवणारे ते पहिलेच होते. लाहाडी महाशयांच्या समाधीनंतर पंडित पंचम भट्टाचार्य यांनी सन्याल महाशयांना मार्गदर्शन दिले. संन्यास घ्यायची तीव्र इच्छा असताना देखील सन 1898 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी त्यांचा विवाह कालिदासी देवींबरोबर झाला. त्यांना 2 मुले व 4 मुली झाल्या. सन 1902 ते 1909च्या सुमारास त्यांची भेट कविगुरु श्री रवींद्रनाथ ठाकूर यांच्याशी झाली. त्यांच्या भेटीचे रूपांतर एका आत्मिक नात्यात झाले. श्री रवींद्र
त्यांनी शांतिनिकेतन मध्ये ब्रह्मचारी आश्रम 10 मध्ये ते पुरीमध्ये आले. सन 1923 मध्ये गुरुधाम आश्रमाची स्थापना. सन 1900 त्यांनी भागलपूरला देखील एका आश्रमाची स्थापना केली. या सर्व आश्रमांमधून त्यांनी क्रियायोगाचा प्रचार व प्रसाराचे कार्य सुरू केले. ते एक उत्तम लेखक होते. त्यांची बायको त्यांच्या आश्रमाचे सर्व काम बघत असे. दिनांक 7 नोव्हेंबर 1959 साली त्यांच्या बायकोचे निधन झाले. नंतर लगेचच 18 जानेवारी 1962 साली सन्याल महाशयांनी समाधी घेतली. महान गुरु परंपरेतील पुढील गुरु परमहंस योगानंद महाराज. परमहंस योगानंद यांचा जन्म 5 जानेवारी 1893 गोरखपूर उत्तर प्रदेश येथे एका बंगाली परिवारात झाला. त्यांचे नाव मुकुंद घोष होते. त्यांचे वडील श्री भगवती चरण घोष रेल्वेमध्ये उपाध्यक्ष पदावर होते. त्यामुळे मुकुंदचे बालपण वेगवेगळ्या शहरात गेले. मुकुंद 11 वर्षाचा असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यांच्या आईने मरताना मुकुंद करता एक चांदीचे कवच मुकुंदचा मोठा भाऊ अनंत कडे दिले आणि त्याला वर्षभराने ते मुकुंदस देण्यास सांगितले. पुढे हेही सांगितले ते कवच मुकुंद जवळ बराच काळ राहील. पण मुकुंदाला मुकुंदच्या डोक्यात नेहमी हिमालयात पळून जाण्याचा विचार येत असे आणि त्यांनी तसे प्रयत्न पण केले. पण दरवेळेस त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना घरी परत आणले. मुकुंदला नेहमी हिमालयातील तपश्चर्या करणारे योगी दिसत. मुकुंदच्या जन्माच्या आधी त्यांच्या आई वडिलांनी श्री लहाडी महाशयांकडून दीक्षा घेतली होती. मुकुंदच्या जन्मानंतर लहाडी महाशयांनी सांगितले होते की या मुलाचा जन्म काही खास कारणाकरता झाला आहे. त्यामुळे त्याच्या आईला पूर्ण कल्पना होती की मुकुंद आध्यात्मिक मार्गावर जाणार आहे. मुकुंदची लहान वयातच अनेक साधू संतांशी भेट झाली. द्विशरीरी साधू, गंधबाबा, वाघ स्वामी हे सर्व उच्च कोटीचे साधू होते ज्यांना ते प्रत्यक्षात भेटले होते. हायस्कूल पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर मुकुंद बनारसला एका आश्रमात राहायला गेला. तिथे वयाच्या 17व्या वर्षी त्यांची भेट श्री युक्तेश्वर गिरी यांच्याशी झाली. त्यांच्या गुरूंनी त्यांना घरी परत वापस जाण्यास सांगितले आणि स्नातक पर्यंतचे शिक्षण घेण्यास सांगितले. मुकुंदच्या शिक्षणानंतर सन 1914 मध्ये श्री युक्तेश्वर गिरी यांनी मुकुंदला संन्यास दीक्षा दिली आणि त्यांचे नाव योगानंद गिरी असे झाले. श्री युक्तेश्वर यांनी योगानंदांना सांगितले की त्यांना महाअवतार बाबाजींनी योगाच्या प्रसाराच्या महान कार्यासाठी पाठवले आहे. योगानंदांनी बंगालमध्ये एका आश्रमशाळेची स्थापना केली. ते लहान मुलांना योग आणि आध्यात्मिक ज्ञान देत असत. नंतर ते विद्यालय रांचीमध्ये गेले. एकदा रांचीमध्ये ध्यानावस्थेत असताना त्यांना अमेरिकेतील काही दृश्ये दिसली. त्यात त्यांना आभास झाला की लवकरच त्यांना अमेरिकेला जायचे आहे. योगानंदांनी रांचीच्या विद्यालयाची सूत्रे स्वामी सत्यानंद यांना सोपवली व ते कलकत्त्यास गेले. तिथे पोचल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना अमेरिकेत होणाऱ्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ रिलिजन लिबरल्सचे आमंत्रण मिळाले. लगेच ते श्री युक्तेश्वर यांच्याकडे गेले आणि त्यांना आमंत्रणाबद्दल सांगितले. श्री युक्तेश्वर यांनी त्यांना आज्ञा केली की त्यांनी अमेरिकेत गेलेच पाहिजे. नंतर महाअवतार बाबाजींनी देखील त्यांना साक्षात्कार दिला व जाण्यास सांगितले. सन 1920 मध्ये द सिटी ऑफ स्ट्राटा नावाच्या बोटीने ते बोस्टनला पोहोचले. ऑक्टोबरच्या सुरुवातीला तिथे त्यांचे व्याख्यान झाले आणि खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. तिथे राहून त्यांनी सॉन्ग ऑफ सोल आत्म्याचे संगीत नावाचे काव्य लिहिले. तिथे त्यांनी पूर्ण अमेरिका महाद्वीपाची यात्रा केली आणि हजारो व्याख्याने दिली.
सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप SRF ची स्थापना केली. SRF च्या अंतर्गत त्यांनी तेथील लोकांना क्रियायोग ध्यानाची पद्धत शिकवली. तिथे त्यांनी अनेक क्रियायोग केंद्रे सुरू केली. सन 1920 ते 35 असे 15 वर्ष त्यांचे वास्तव्य अमेरिकेत होते. एक दिवस त्यांना त्यांच्या गुरुचा साक्षात्कार झाला. भारतात परत ये, मी तुझी 15 वर्षापासून वाट पाहतो आहे. मी लवकरच अनंत यात्रेवर जाणार आहे असे सांगितले. दिनांक 9 जून 1935 रोजी ते जहाजाने भारतात परत आले. दिनांक 9 मार्च 1936 मध्ये श्री युक्तेश्वर यांनी महासमाधी घेतली. योगानंद फारच व्यथित झाले. नंतर योगानंदांना मुंबईच्या हॉटेल रिजंटमध्ये ध्यानावस्थेत असताना श्री युक्तेश्वर यांनी सशरीर दर्शन दिले. श्री युक्तेश्वर यांनी त्यांना मृत्यूनंतरच्या जीवनाचे रहस्य व हिरण्यलोकाबद्दल सांगितले. सन 1936 साली ते लंडनला व्याख्यान द्यायला गेले. त्यांनी युरोपमध्ये पण क्रियायोगाचा प्रचार प्रसार केला व ते परत अमेरिकेला गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या शिष्यांना भेटवस्तू दिल्या. तिथे श्री डिकन्स यांना योगानंदांनी एक डबा दिला. श्री डिकन्स यांनी तो उघडला व त्यात एक चांदीचा प्याला दिसला. श्री डिकन्स यांनी योगानंदांना सांगितले की 46 वर्षापासून ते या चांदीच्या पेल्याची वाट पाहत होते. सन 1893 मध्ये श्री डिकन्स 17 वर्षाचे असताना शिकागोमध्ये विश्व धर्म संसद मध्ये आपल्या आईबरोबर गेले होते. तिथे स्वामी विवेकानंदांना भेटले. त्यांनी स्वामी विवेकानंदांना त्यांचे गुरु बनण्याची विनंती केली. त्यावर स्वामी विवेकानंदांनी त्यांना सांगितले की मी तुझा गुरु नाही, तुझे गुरु नंतर येतील. ते तुला चांदीचा पेला भेट म्हणून देतील. तेच तुला ज्ञानरूपी आशीर्वाद देतील. नंतर 1952 पर्यंत परमहंस योगानंदांचे वास्तव्य अमेरिकेत होते. अनेक ठिकाणी त्यांची व्याख्याने होत. त्यांनी तिथे बऱ्याच लोकांना क्रियायोगाची ओळख करून दिली. दिनांक 7 मार्च 1952 मध्ये योगानंदांनी महासमाधी घेतली. परमहंस योगानंदांच्या जीवनीवर आधारित पुस्तक योगी कथामृत ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी अत्यंत प्रसिद्ध असून जगातील अनेक भाषांमध्ये ते प्रकाशित झाले आहे. हे दिव्य पुस्तक सहज उपलब्ध असून अत्यंत वाचनीय आहे. अनेक साधकांना क्रियायोग साधनेत प्रोत्साहित करण्यात या पुस्तकाचा क्रियायोगातील रहस्ये सोप्या भाषेत समजावून सांगितली व साधनेची नियमित प्रॅक्टिस करण्याचे नियम बांधून दिले. त्यांच्या पश्चात आज देखील योगदा सत्संग सोसायटीच्या माध्यमातून जगभरात क्रियायोग शिकण्यास इच्छुकांना मार्गदर्शन करण्यात येते. या महान गुरु परंपरेतील पुढील गुरु स्वामी सत्यानंद गिरी. स्वामी सत्यानंद गिरी यांचे संन्यासपूर्वीचे नाव मनमोहन मजुमदार होते. यांचा जन्म 1896 मध्ये बंगालमधील बिक्रमपूर मध्ये झाला. आता बिक्रमपूर बांगलादेश मध्ये आहे. त्यांच्या वडिलांचे नाव मोहिनी मोहन व आईचे नाव ताराबसिनी देवी असे होते. काही काळानंतर त्यांचा परिवार कलकत्त्यास आला. कलकत्त्याच्या मूकबधिर विद्यालयाच्या संस्थापकांपैकी एक मोहिनी मोहन होते. म्हणून मजुमदार कुटुंब मूकबधिर विद्यालय परिसरात राहत असे आणि त्या विद्यालयाच्या जवळच गरपाड रोडवर परमहंस योगानंद म्हणजेच मुकुंदलाल घोष यांचा परिवार राहत असे. त्याच्या 11व्या वर्षी मुकुंदला भेटले. त्यावेळी मुकुंद 14 वर्षाचे होते. दोघेही फार चांगले मित्र होते. नंतर ते गुरुबंधू झाले आणि क्रियायोग प्रचार प्रसाराचे कामही केले. मनमोहन यांचे शिक्षण कलकत्ता येथे झाले. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून BA ऑनर्स दर्शनशास्त्र ही पदवी घेतली. त्यांना बंगाली, संस्कृत, हिंदी, इंग्रजी आणि ओरिया या भाषा येत. मनमोहन देखील मुकुंद बरोबर अनेक दिव्य संतांना फार कमी
सत्यानंद जे मुकुंदला संस्कृत शिकवत असत, त्यांनी मनमोहनच्या मनामध्ये क्रियायोग शिकवून आध्यात्मिक पाया रोवला. स्वामी केवलानंद यांच्या संयमी व सोप्या जीवनशैलीचा आणि सखोल आध्यात्मिक अनुभवांचा मनमोहनच्या जीवनावर मोठा परिणाम झाला. महाविद्यालयात शिकत असताना मनमोहन त्यांचे गुरु श्री युक्तेश्वर यांना भेटले आणि त्यांचे दीर्घकालीन स्वप्न पूर्ण झाले. त्यांचे गुरु श्री युक्तेश्वर यांचे क्रियायोगातील दिव्य अनुभव, खगोलशास्त्र व ज्योतिषशास्त्र याचे ज्ञान, सखोल अंतर्दृष्टी याने त्यांना एक समर्पित व उत्साही शिष्य बनवण्यात मोठी भूमिका बजावली. मुकुंदचे स्वामी योगानंद झाल्यानंतर मनमोहनने आपली BA ची पदवी घेतल्यानंतर 1919 मध्ये त्यांनी देखील संन्यास दीक्षा घेतली व ते मनमोहनचे स्वामी सत्यानंद गिरी झाले. स्वामी सत्यानंदांचा वेळ ध्यान साधनेत व स्वामी योगानंदांनी स्थापन केलेल्या आश्रमशाळेत व्यतीत होत. स्वामी योगानंद जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा त्यांनी रांची आश्रमशाळेची सूत्रे स्वामी सत्यानंद यांना सोपवली. स्वामी सत्यानंद यांचे उत्कृष्ट व्यक्तिमत्व, प्रामाणिकपणा, निस्वार्थता, अनुकरणीय जीवनशैली, विद्यार्थ्यांविषयीची काळजी यामुळे महात्मा गांधींना रांची आश्रमशाळेत जाण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर महात्मा गांधींनी त्यांची खूप स्तुती केली व साबरमती आश्रमात येण्यासाठी आमंत्रित केले. श्री युक्तेश्वर यांनी काही काळानंतर स्वामी सत्यानंदांना आपल्या पुरीजवळील करार आश्रमात बोलावून घेतले व त्यांना साधनेत मदत केली. तिथे ते आश्रम स्वामी बनले. श्री युक्तेश्वरांच्या महासमाधीनंतर स्वामी योगानंद अमेरिकेला परत गेले. तेव्हा त्यांनी रविनारायण ब्रह्मचारी म्हणजे स्वामी हरिहरानंद यांना क्रियायोग साधनेत मदत केली. आश्रमाचा सर्व भार रविनारायण ब्रह्मचार्यावर सोपवून ते क्रियायोगाच्या प्रचारासाठी बाहेर पडले. दक्षिण भारतात गेले असताना ते रामना महर्षी यांना भेटले. ते फार पोहोचलेले व दिव्य संत होते. सत्यानंदांच्या मोहक व्यक्तिमत्वाने रामना महर्षी प्रभावित झाले. 1944 ते 1971 या काळात त्यांनी पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर जिल्ह्यातील झडग्राम मध्ये सेवायतन सत्संगाची स्थापना केली व त्यात समाजातील खालच्या तबक्याच्या लोकांना मदत केली. योगानंदांच्या महासमाधीनंतर ते करार आश्रमात राहत होते. तिथे राहून ते सामाजिक कार्य करत होते व क्रियायोग साधकांना मदत करत होते. त्यांनी 2 ऑगस्ट 1971 रोजी सेवायतन सत्संग मिशनमध्ये महासमाधी घेतली. त्यांची अनेक प्रकाशने आहेत. त्यापैकी योगीराज श्री श्री श्यामाचरण लहाडी महाशय, श्री स्वामी युक्तेश्वर स्मृतिकोना, स्वामी योगानंद ॲज आय सॉ अँड अंडरस्टूड, दिव्य ज्ञान प्रसिद्ध आहे. महान गुरु परंपरेतील पुढील गुरु परमहंस हरिहरानंद महाराज. दिनांक 27 मे 1907 रोजी चैतन्य महाप्रभूंचे जन्मस्थान बंगालमधील नदिया जिल्ह्यातील हबीबपूर या गावी परमहंस हरिहरानंद यांचा जन्म सदन ब्राह्मण कुटुंबात रविनारायण भट्टाचार्य म्हणून झाला. त्यांचे वडिलांचे नाव हरिपाद भट्टाचार्य होते आणि आईचे नाव नवीन काली देवी होते. त्यांचे माता पिता अत्यंत उदार, पुण्यवान आणि प्रेमळ होते. रविनारायणच्या वडिलांनी त्यांच्या जन्मानंतर लगेचच ओळखले की हे मूल रबी म्हणजे सूर्या इतके तेजस्वी आणि तल्लख असून जगातील अज्ञानाचा अंधकार तो दूर करेल. रविनारायण लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धीचे, आध्यात्मिक, सुसंस्कृत, धार्मिक, चतुर आणि अनेक शास्त्रांमध्ये निपुण होता. संस्कृत मधील जटिल मंत्र, स्तोत्रे आणि प्रार्थना शिकण्याची त्याची मनापासून इच्छा असायची. आपल्या अद्भुत स्मरणशक्तीमुळे त्याला अनेक मंत्रांचे पटकन स्मरण व्हायचे. त्याच्या वडिलांनी
त्याला शिकवलेल्या मंत्रांचे न अडखळता उच्चारण करण्याची किमया त्याने वयाच्या 4व्या वर्षी करून दाखवून आपल्या विलक्षण स्मरणशक्तीचा आणि अद्भुततेचा त्यांनी वैदिक ज्योतिष्य, खगोलशास्त्र आणि रेखाशास्त्रात फार कमी वयात प्रभुत्व मिळवले होते. रबी 12 वर्षाचा असताना श्री या एका नामांकित आत्मअनुभूती साधकाने त्यांना क्रियायोगात प्रवेश दिला. नंतर ज्ञानावतार श्री युक्तेश्वर स्वामींना भेटायला प्रेरित केले. सन 1932 साली रवी नारायण यांनी श्रीरामपूर आश्रमात श्री युक्तेश्वर यांची भेट घेतली आणि त्यांनी क्रियायोग शिकवण्याची विनंती केली. स्वामी युक्तेश्वरांनी त्यांना क्रियायोगासोबत वैदिक ज्योतिषशास्त्र पण शिकवले आणि जगन्नाथपुरीच्या आश्रमात प्रसिद्ध करार आश्रमाचा भार स्वीकारण्यास आज्ञा केली. स्वामी श्री युक्तेश्वरजींच्या दयाळू सहवासात त्यांनी क्रियायोगाच्या प्रथम क्रियेचा टप्पा पार केला. त्यानंतर 1935 मध्ये जेव्हा परमहंस योगानंदजी अमेरिकेहून भारतात परत आले तेव्हा योगानंदांच्या समाधी अवस्थेचे प्रत्यक्ष ते पाहिल्यानंतर परमहंस योगानंदांकडून त्यांनी क्रियायोग साधनेतील गाठला, ज्यास दुसरी म्हणतात, ती त्यांनी योगानंद यांचेकडून घेतली. सन 1938 मध्ये स्वामी युक्तेश्वर गिरींच्या समाधीनंतर ते 2 वर्षापर्यंत किनाऱ्यावरील एका भाड्याच्या घरात राहिले. अनेकांनी स्वामी श्री युक्तेश्वरजींचे सांसारिक निधनानंतर त्यांचे भौतिक शरीर पाहिल्याची ग्वाही दिली होती. रवी नारायण पुरीला जाण्याने त्यांच्या एका मित्राला भाड्याने घर शोधण्याची सूचना केली होती. त्याच्या मित्राला नंतर कळले की रवी नारायण काही काळ राहत असलेल्या समुद्राजवळील एका विशिष्ट घर भाड्याने देण्यासंबंधी ज्या वृद्ध भिक्षूने त्यांना सांगितले होते ते प्रत्यक्षात स्वामी श्री युक्तेश्वरजी होते. नंतर स्वामी श्री युक्तेश्वरजींनी रवी नारायण यांना करार आश्रमात राहण्याची सूचना केली. त्या दिवसापासून ते ब्रह्मचारी रवी नारायण या नावाने करार आश्रमात स्वामी श्री युक्तेश्वरजींची भव्य इच्छा पूर्ण करण्यासाठी तपस्वी जीवन जगत राहिले. सन 1940 मध्ये त्यांनी खेचरी, भ्रामरी आणि शांभवी मुद्रेची साधना करून त्यात प्रावीण्य प्राप्त केले. या काळ दरम्यान अलौकिक दिव्य प्रकाशाचा एक परिणाम त्यांच्या शरीरावर दिसू लागला. त्यामुळे बरेच लोकांमध्ये त्यांच्या बाबत दरारा आणि आध्यात्मिक उत्कटता निर्माण झाली. सन 1940 ते 41 मध्ये त्यांनी स्वामी सत्यानंद गिरी यांचेकडून तृतीय क्रिया शिकली. नंतर सन 1943 ते 45च्या दरम्यान त्यांना क्रियायोगाचा शेवटचा उच्च क्रियात्मक उपक्रम श्री भूपेंद्रनाथ सन्याल महाशयांनी दिला, जो श्री सन्याल महाशयांना लहाडी महाशयांनी दिला होता. सन 1944 मध्ये एका रहस्यमय अज्ञात योगीने त्यांना ध्यान व आध्यात्मिक जीवनाची काही गुंतागुंत समजावून सांगितली व दीक्षा दिली होती. सन 1946 ते 48 पर्यंत त्यांनी समाधीच्या विविध अवस्थांना प्राप्त केले व पुढे त्यांना निर्विकल्प समाधी प्राप्त झाली. अनेक वर्षापासून प्रामाणिक ध्यान आणि मौन बाळगण्याच्या कडक आध्यात्मिक सरावानंतर महाअवतार बाबाजी महाराजांनी सन 1949 मध्ये करार आश्रमात त्यांना भेट देऊन आशीर्वाद दिला आणि सांगितले की क्रियायोगाचे पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील देशात लोकांपर्यंत पोहोचण्याचे कार्य त्यांना करायचे आहे. नंतर त्यांनी बाबाजी महाराजांच्या दर्शनासाठी हिमालयातील प्रसिद्ध रानीखेत येथे प्रवास सुरू केला. परंतु या प्रवासाच्या दरम्यान त्यांनी केवळ बाबाजींचा आवाज ऐकला व त्यांना क्रियायोग जगभर पसरवायचा आहे असे ऐकले. सन 1950 मध्ये योगानंद यांनी करार आश्रमाचे आचार्य म्हणून नियुक्त केले.
त्या दिवसापासून त्यांनी आध्यात्मिक मार्गावर असलेल्या शिष्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. सन 1951 मध्ये परमहंस योगानंदांनी ब्रह्मचारी रविनारायणच्या आध्यात्मिक प्रगतीस बघून जागरूक प्रामाणिक साधकांना क्रियायोगात दीक्षा देण्यास प्रारंभ करण्याचे सामर्थ्य दिले. अशा प्रकारे ब्रह्मचारी रविनारायणने आपल्या आवडत्या कार्यास मिशन मोडमध्ये सुरुवात केली. या कार्यामुळे त्यांना आपल्या आवडत्या देशाचे भारताचे भ्रमण करण्याची सुवर्ण संधी मिळाली. परमहंस ही आध्यात्मिक पदवी सुद्धा मिळाली. दिनांक 27 सप्टेंबर 1958 रोजी त्यांची इष्टदेवता देवी काली त्यांच्या समोर प्रकाश स्वरूप आणि तेजस्वी वैभवाने प्रकट झाली आणि जगाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अखंडपणे कार्य करण्याचे निर्देश दिले व क्रियायोग बाबत करत असलेल्या कामांकरता तिचे आशीर्वाद नेहमीच त्यांच्या सोबत राहील हे सांगितले. दिनांक 27 मे 1959 रोजी आपल्या 52व्या वाढदिवसाच्या दिवशी पुरीच्या जगविख्यात गोवर्धन पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू भारती कृष्ण यांनी त्यांना संन्यास दीक्षा दिली. ब्रह्मचारी रविनारायण यांचे पूर्वीचे नाव बदलून ते स्वामी हरिहरानंद गिरी झाले. अनेक साधक साधू आणि शंकराचार्य यांच्या समर्थनाने व मान्यतेपुढे त्यांना करार आश्रमाचे साधू म्हणून देण्यात आले. त्यांचे आध्यात्मिक जीवन आणि भक्ती मार्गाचे अनुसरण करण्याच्या पद्धतीचा अभ्यास कसा करावा याचे उत्तम मार्गदर्शन दर्शवते. परमहंस योगानंदांनी जगविलेल्या क्रियायोगाचा तेजस्वी प्रकाश तेवत ठेवण्यासाठी आणि पश्चिमेकडील देशांमध्ये क्रियायोगाचा संदेश कायम देण्यासाठी परमहंस हरिहरानंदांनी सन 1974 स्वित्झर्लंड व त्यानंतर अनेक देशांचा प्रवास केला. त्यांच्या आध्यात्मिक शिष्यांमध्ये त्यांना बाबा म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर त्यांनी जगभरात क्रियायोगाचा प्रचार प्रसार केला आणि युरोप, भारत आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत क्रियायोग केंद्रे स्थापन केली. आपल्या इच्छेनुसार निर्विकल्प समाधीत जाणे या दुर्मिळ साधनेस परमहंस हरिहरानंदांमध्ये बघता येत असे. उच्च शिक्षित आणि बऱ्याच भाषांमध्ये पारंगत असलेल्या परमहंस हरिहरानंदांनी बायबल, तोरह, कुराण, बौद्ध ग्रंथ, वेद, उपनिषद, तंत्र, पतंजली, योगसूत्र, शंकर दर्शन, ब्रह्मसूत्र इत्यादी असंख्य धार्मिक शास्त्रांवर प्रभुत्व मिळवले होते. त्यांनी त्यांच्या ग्रंथातील अनेक रहस्यांचा आध्यात्मिक अर्थ लोकांना सहज समजेल अशा भाषेत समजावून सांगितला होता. त्यांनी लिहिलेल्या लिखाणामध्ये क्रियायोग आत्मसंस्कृती बाबतची वैज्ञानिक प्रक्रिया, क्रियायोगाच्या संदर्भात भगवद्गीता, गॉड रिअलायझेशन एक दुर्मिळ रूपात्मक स्पष्टीकरण आणि इतर असंख्य प्रकाशने आहेत. क्रियायोग शास्त्रात इतके शास्त्रवचन एकत्रित केल्याबद्दल त्यांना विश्वगुरू म्हणून जगातून सन्मान प्राप्त झाला होता. शेतकऱ्यापासून ते शिक्षक, शास्त्रज्ञ, मंत्री, राज्यकर्ते, नागरी सेवक, डॉक्टर, अभियंता, प्राध्यापक, वकील, न्यायाधीश, संगीतकार, गायक आणि इतर कलाकारांपर्यंत सर्व स्तरातील लोकांना त्यांचा शिष्य बनण्याचा आणि उदात्त मार्गाचा अवलंब करण्याचा बहुमान मिळाला आहे. परमहंस हरिहरानंद 1990 नंतर पश्चिमेकडील देशामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्यास राहिले आणि आजही तिन्ही खंडातील मुख्यालयातून सुरू आहे. ऑस्ट्रिया व्हिएन्ना येथून, USA मियामी येथून आणि भारतात जगतपूर ओरिसा येथून. त्यांनी आपल्या प्रदीर्घ जीवनात क्रियायोग अभ्यास, अध्यापन, तत्वज्ञान आणि तंत्र जगाच्या लोकांशी सामायिक होण्यासाठी वेचले. दिनांक 3 डिसेंबर 2002 रोजी वयाच्या 95व्या वर्षी 6:48 अमेरिकेच्या फ्लोरिडातील
मियामी आश्रमात त्यांनी आपल्या भौतिक शरीराचा त्याग केला व चैतन्य लीन झाले. नंतर 10 डिसेंबर 2002 रोजी त्यांचे पार्थिव शरीर फ्लोरिडातील आश्रमातून त्यांच्या मातृभूमीकडे भारतात आणण्यात आले, जिथे त्यांना आपल्या पूर्वजांसोबत समाधिस्थ ठेवण्यात आले. ओरिसा सरकारने परमहंस हरिहरानंदांच्या पार्थिवाचे आगमन झाल्यानंतर त्यास संपूर्ण राजकीय सन्मान देण्याचा निर्णय घेतला होता. ओरिसा राज्याने यापूर्वी कधीही कुठल्या संन्यासाला असा सन्मान दिलेला नव्हता. अशा राज्य सन्मानाच्या वेळेस परमहंस हरिहरानंदांचे हजारो संन्यासी व भक्तगण उपस्थित होते. परमहंस हरिनंदांचे जीवन आणि शिकवण त्यांचे विद्यार्थी आणि त्यांचे योग्य उत्तराधिकारी परमहंस प्रज्ञानंद यांच्यासाठी एक उदाहरण आहे, ज्यांनी आपला प्रेमळ संदेश आहे. या महान शिक्षकाचा वारसा आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रेमामुळे त्यांच्या आयुष्यात जगतो. परमहंस हरिहरानंद यांना आता सर्वजण गुरुदेव व करुणावतार या नावाने ओळखतात. त्यांच्या शिक्षकांची व शिष्यांची गणना करणे कठीण आहे. त्यांनी आपल्या जीवनकाळातील असंख्य लोकांना क्रियायोगाची दीक्षा देऊन अनुगृहीत केले आहे. क्रियायोगाचा प्रचार सोप्या शब्दात लोकांसमोर मांडला. त्यांनी आपल्या मधुर संवादाने भारतातच नव्हे तर युरोप व अमेरिकेमधील अनेक शहरांमध्ये क्रियायोगाचा अभ्यास करण्यासाठी प्रेरित केले. परमहंस हरिहरानंदांच्या जीवनीवर त्यांचे शिष्य व वर्तमान गुरु परमहंस प्रज्ञानंद महाराजांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत व सोशल मीडियावर देखील त्यांची माहिती क्रियायोग धारण करण्यास इच्छुक साधकांसाठी उपलब्ध आहे. महान गुरु परंपरेतील पुढील गुरु परमहंस प्रज्ञानंद महाराज. परमहंस प्रज्ञानंद महाराज यांचा जन्म ओडिसा राज्यातील पट्टामुंडई नावाच्या गावात 1958 साली झाला. संन्यास दीक्षेपूर्वी त्यांचे नाव त्रिलोकी दास असे होते. त्रिलोकी दास याचे बालपण एका आध्यात्मिक आणि पापभूरू कुटुंबात मध्ये त्याच्या आई वडिलांच्या प्रेमळ सहवासात गेले. मातृगर्भात असताना 7व्या महिन्यातच त्यांचा जन्म झाला. त्यामुळे ते अत्यंत संवेदनशील परिस्थितीत वाढले. ग्रामीण क्षेत्र असल्याने लहानपणी त्यांना त्या काळातील स्वास्थ्य सुविधा अल्प प्रमाणात मिळाल्या. आपल्या बालपणातच त्यांनी आध्यात्मिक गुरु आपल्याजवळ असावे याची तीव्र ओढ निर्माण झाली. अशक्त बालक असल्याने आपल्या समवयीन मित्रांसोबत ते खेळामध्ये भाग घेऊ शकत नव्हते. त्यातच त्यांना अस्थमा असल्याने त्यांना लवकरच थकवा जाणवत असे. परंतु आपल्या अदम्य इच्छाबळावर त्यांनी आपल्या बालपणातील दुबळेपणावर मात करीत शिक्षण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये समाजात आपले विशेष स्थान निर्माण केले. आपणास देखील आध्यात्मिक गुरु असावा या जाणीवेने ते अत्यंत व्याकुळ झाले असताना त्यांना आपल्या गुरुच्या शोधात युवा अवस्थेपर्यंत वाट बघावी लागली. आपल्या गुरूंच्या दर्शनासाठी अत्यंत व्याकुळ झालेल्या त्रिलोकीला त्याच्या एका कॉलेज सहकारी मित्राने सहज विचारले की करार आश्रम जगन्नाथपुरी येथे काही संन्यासी असतात, आपण त्यांना जाऊन भेटावे का? लगेचच त्रिलोकी तयार झाले. करार आश्रमात त्यांची भेट परमहंस स्वामी श्री हरिहरानंद यांच्याशी झाली. गुरुदेवांनी त्यांच्याशी संवाद केला व त्या संवादातून त्रिलोकीला क्रियायोग शिकण्याची इच्छा अजून प्रबळ झाली. त्यांनी यापूर्वी परमहंस योगानंद बाबांचे आत्मचरित्र ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी अध्ययन केले असल्याने त्यांना क्रियायोग रहस्य जाणून घेण्याबाबत आकर्षण प्रचंड वाढले होते. परमहंस स्वामी हरिहरानंद बाबांच्या ओजस्वी वाणीने त्यांचे क्रियायोग आकर्षण चरम उत्कर्षाला पोचले. क्रियायोग शिकण्याचे मनोधैर्य उंचावणारा तो संवाद त्रिलोकीसाठी जीवनाला नवा आदर्श देणारा ठरला. त्यांनी गुरुदेवांना प्रार्थना केली की त्यांना क्रियायोगाची दीक्षा देण्यात यावी. परंतु गुरुदेवांनी त्यांना सांगितले की दीक्षा घेण्यासाठी त्यांना कटक येथे यावे लागेल. त्यानुसार त्रिलोकी दास आपल्या मित्रासोबत कटक येथे
गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली दीक्षित झाले. आपल्या मित्रांपेक्षा वेगळे असणारे त्रिलोकीदास आपला जास्तीत जास्त वेळ प्रार्थना, पूजा आणि ध्यान या कामांमध्ये व्यतीत करू लागले. त्यांनी हिमालयातील रहस्यमय साधूंच्या अनेक गोष्टींचे चिंतन केले, अनेकांना भेटी दिल्या. त्यातूनच मनुष्य जीवनाचे सत्य जाणण्याचा प्रयत्न केला. गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी क्रियायोग साधनेचा मन लावून अभ्यास केला. सन 1955 मध्ये गुरुदेव परमहंस हरिहरानंद गिरी यांनी त्यांना संन्यास दीक्षा दिली. संन्यास दीक्षा प्राप्त झाल्यानंतर गुरुदेवांनी त्यांना स्वामी प्रज्ञानंद गिरी असे नाव दिले. त्यानंतर गुरुदेवांच्या आज्ञेनुसार त्यांनी युरोप, अमेरिका तसेच इतर अनेक देशांची यात्रा केली. क्रियायोगाचा प्रचार प्रसार करण्याच्या दृष्टीने त्यांनी अनेक व्याख्याने, गोष्टी, सेमिनार आणि मेडिटेशन शिबिरे जगभरात आयोजित केली. त्रिलोकीदास ते प्रज्ञानंद स्वामी या यात्रेत गुरुदेवांनी त्यांच्यातील संन्यासी ओळखून त्यांना विशेष कामगिरी सोपवली व सांगितले, जे कार्य मी सुरू केले आहे ते प्रज्ञानंद पूर्ण करेल. संन्यास दीक्षेच्या 3 वर्षानंतर गुरुदेव हरिहरानंद महाराजांनी दिनांक 10 ऑगस्ट 1998 रोजी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी परमहंस या उपाधीने नावाजले. स्वामी प्रज्ञानंद परमहंस प्रज्ञानंद महाराज झाले. अत्यंत आनंदी, हुशार आणि आपल्या सर्व कार्यांमध्ये कुशल असणारे श्री गुरुजी या नावाने पण ओळखले जाऊ लागले. सदैव सिद्ध आणि विकाररहित जीवन जगणारे तेजस्वी, ओजस्वी व प्रखर वक्ता संन्यासी म्हणून आज त्यांची जगभरात ओळख आहे. ते आपले संन्यासी जीवन अत्यंत शांतपणे व विद्वत्तापूर्ण पद्धतीने जगत आहे. ते अजूनही संपूर्ण जगात क्रियायोगाच्या माध्यमातून साधकांना आध्यात्मिक अनुभूती होण्यासाठी मदत करतात. त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन तसे अनुवादन केले आहे. त्यांची सर्व पुस्तके आध्यात्मिक असून त्यांनी अत्यंत कुशलतेने प्राचीन ग्रंथातील गूढ रहस्य आणि दार्शनिकता सोप्या शब्दात तसेच आधुनिक वैज्ञानिक आणि तांत्रिकतेच्या दृष्टीने वर्णनात्मक पद्धतीने लोकांसमोर मांडले आहे. त्यांच्या लेखनाची अत्यंत सुंदर, सोपी आणि विशिष्ट शैली आहे. त्यांनी गहन आध्यात्मिक रहस्यांना आपल्या विद्वत्तेने तसेच बोधपूर्ण शब्दांनी एक नवीन आयाम दिला आहे. त्यांची विशेष खाती म्हणजे ते एका वेळेला अनेक कामांवर लक्ष केंद्रित करू शकतात आणि प्रत्येक कामामध्ये अत्यंत सटीक व व्यावहारिक असतात. आपल्या अदम्य स्मरण शक्तीच्या बळावर ते आपली सर्व कामे अत्यंत अनुशासित पद्धतीने वेळेवर पूर्णत्वास नेतात. ते अत्यंत ऊर्जावान आणि आपल्या सभोवताल उत्साह निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. भगवत प्राप्तीसाठी आनंदात सदा रममाण असणारे परमहंस श्री गुरुजी आजही आपल्या देशात सर्व लोकांना मार्गदर्शन करण्यास वेळ देतात. सन 1999 मध्ये श्री गुरुजी आपल्या देशातील तिसरे असे संन्यासी होते ज्यांनी पार्लमेंट ऑफ वर्ल्ड रिलिजनला उद्बोधन केले. यापूर्वी स्वामी विवेकानंद आणि श्री रविशंकर यांना हा सन्मान प्राप्त झाला होता. प्रज्ञान मिशनची स्थापना श्री गुरुजींच्या मार्गदर्शनात झाल्यानंतर त्याचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक प्रकारचे कार्यक्रम हाती घेतले, ज्यात आध्यात्मिक शिक्षण, सामाजिक तसेच स्वास्थ्य सेवा आणि मानव सेवा इत्यादी कामे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हरिहरानंद बालाश्रम ही एक रेसिडेन्शियल स्कूल ओरिसा राज्यातील त्यांच्या जन्मगाव पट्टामुंडाई येथे अरुवा या गावात सुरू केली. या शाळेत समाजातील निराश्रित असलेले गरीब मुले व मुली यांना पूर्ण शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. आपले गुरुदेव परमहंस हरिहरानंद यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याच्या उद्दिष्टाने त्यांनी जगन्नाथपुरी धाम जवळ बालीघई या ठिकाणी समुद्रकिनारी एक अतिरमणीय आश्रम तयार केला आहे. या आश्रमाचे नाव देखील हरिहरानंद गुरुकुल असे ठेवण्यात आले असून
या आश्रमातच परमहंस हरिहरानंद यांचे समाधीस्थळ आहे. या ठिकाणी आता विश्वगुरू मंदिर स्थापन केले असून ते जागतिक कीर्तीचे क्रियायोग केंद्र आहे. श्री गुरुजींनी आपल्या प्रेम, विद्वत्ता आणि क्रियेने भारतातील महान साधुसंतांच्या कार्याचे प्रतिनिधित्व करीत अनेक साधकांचे मार्गदर्शन केले आहे. मी त्यांची विनम्र शिष्या असून आपल्या आयुष्यात त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करते. गुरु कृपा ही केवलम, भगवत कृपा ही केवलम. ओम तत्सत ओम. एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.